आपल्या पण मनातल्या रोडला येऊन बंद पडलं ते. काहीच प्लॅन नव्हता का गवत कापायचा. बाबां मी गवत कापायला आलो. सो हॅलो गाईज, मी आहे आशिष. आज आपल्याला नाशिकला जायचं दवाखान्यात. मला शुगर आहे, म्हणजे एवढी नाही, पहिले होती, आता कंट्रोलमध्ये आहे. आपल्याला जायचं, आता तयार व्हायचं आपल्याला. ही आपली शुगरची फाईल आहे, ती घ्यायची आपल्याला. पहिली शुगर बघायची तुम्हाला. शुगर बघाय 108, 146 अशी शुगर आहे, पण ही मीडियममध्ये होती. इकडं आहे का बघायला तुम्ही. ही एकाच पेनाने लिहिली, ती डॉक्टरला घातली होती. अशीच लिहिली होती. त्यांना नेमके सगळे सारखेच एका पेनाने लिहिलेले. ही बाई पा 124 नाही, पण मग तीच आहे. आणि मला इन्सुलिन चालू होतं तेव्हा. आता ना जायचं आहे दवाखान्यातच. आता फाईल घ्यावं लागेल ना, फाईल मेन आहे ना. म्हणजे मला टॅबलेट चालू आहे ना, आता ही कुठे गेली, याच्या टॅबलेट नाही, ती दुसऱ्याच्या ती घ्यात आहे ना. आपल्याला निघायचं आहे, आवरून घेऊ आणि जेवायचं पण आहे. आणि ही माझं ना ऑपरेशनची फाईल आहे. म्हणजे मी ना थॅलिसिमिया आहे, म्हणजे आता नाही, पहिले होतो. आता 2.5 वर्ष झाले ऑपरेशन झालं आहे माझं. तर ही पण फाईल आहे, आमचे सरांनी केली. म्हणजे डॉक्टर गिरीश बदरके सर. तुम्हाला जर करायचं असेल ऑपरेशन, म्हणजे तुमच्याच्यामध्ये कोणी थॅलिसिमिया पेशंट असेल, कॅन्सर पेशंट असेल, तर तुम्ही मला ना कमेंट करा, नाहीतर DM करा. मी तुम्हाला डॉक्टरचा ॲड्रेस आणि पत्ता आणि डॉक्टरचं सगळं हिस्ट्री आणि तुमचा नंबर पण लावून देईल. सो गाईज, आता आपलं काल ट्रॅक्टर खोलून दिलं ना, ते काका आले की नाही बघायचं आहे. बघायला चाललो ते आले की नाही, कारण की आपल्या संध्याकाळी आता थोड्या वेळाने खाणं सोडतं. ट्रॅक्टरपाशी कोणीच नाही, ट्रॅक्टरपाशी फक्त मीच आहे. तिकडं जोडले का? नाही जोडले. फिटर आणायचे फोन लावला, पण ते व्यस्त आहे. आता पप्पाला सांगितलं तुम्ही लावा. काय झालं टाईम म्हणायच्या, तर पप्पा फोन लावणार, मला सांगणार ना. आपल्याला लाईट पण टाकायची तिकडं, म्हणजे एकच टाकायचं, सिंगल फोकस टाकायचं फक्त. हे बाकी सगळे काढून टाकायचं. इडली टाकायची बॉक्स चालू केले. हा मेन चालू करतो, हा चालू करतो. पण टाक्या भरून घेतो पहिले. टाक्या भरायच्या आपल्याला. नाशिक जायचं पहिले दवाखान्यात, टाक्या भरून घेतो. आमची शेवंती आणि आमच्या पप्पांच्या भावाची शेवंती. ही बाई ती म्हणतो ती, आणि ही फक्त 10 दिवसाचा फरक आहे लागवडीमध्ये. आमचा 6वा कुडा आहे, त्यांचा हा 3राच कुडा आहे. पण मग त्याला खाणं पण देते नाही ते नाना. ते माझे मी आप्पा म्हणतो त्यांना, आप्पा आहे ना, ते खाणं पण सोडते नाही. काय गवत आहे इकडं गवत आहे, त्याला पाणी सोडायचं, फ्लडने पाणी द्यायचं. ते पार शेवंती खालून वाळत चालली बुडानी. हे बघा शेवंती वाळत बघा. हे बघा जिडं पाव तिथं फोन धरला तर दिसायच राह शेवंती. लक्ष पावडर मारायची कशी शेतकरी बांधणार सांगा बरं. पण सोडलं थोडं पाणी आहे अजून भरपूर. टाटा पंतर आहे. आता डायरेक्ट टाक्या भरून घेऊ. दूध घ्यायला आलो, पण ना अजून आले. डाळिंबाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहेच. खूप दिवस झाला ना आपण, म्हणजे नेट टाकल्यावरच आलो. आणि 2 गल्ल्या नाही टाकल्या का हो? नेट नव्हतं. ठीक आहे, इकडे थोडं कमी पडलं. इकडे आडो टाकायचं असेल ना अजून. चांगलं केलं नेट. हा आता थोडं हिट कमी लागत पण आहे ना. पाणी लागलं काय? चाल खाणं याला आज नाही ना. हा बरोबर आज आहे. हा बरोबर आहे, आज आलेलं खाणं. बरं इकडं काय किती आणले, खूप मोठा स्पेस ठेवलेला आहे त्यांनी. आणि खूप दिवसातून म्हणजे मी जसं हे लावलं, नेट लावलं ना, तेव्हा आज प्लॉट मध्ये आलो. आणि या बाई इथं बघा त्यांनी तार लागली वाटतं आहे ना बाबा. इथं नेट फाटलं एवढ्या ठिकाणी. तिकडं हे सुकी मिसरी खाते निसे. सुकी मिसरी दाखव बरं. सुकी मिसरी आमचं भावाला अँटिक मला एक सर्दी झाली. हे द्वारा असं का बरं टाकलंय तुम्ही? काय करले लीड मधमाशी. तो फिटर आहे ना, फोनच उचलून राहिला. आता काय मारी झाली काय माहित त्याला. आता चाललो घरी. आपली गाडी लय लांब आहे तिकडे. कारण की ना आता वाळलंय, मला माहित नव्हतं ना. कारण की मी नाही तर मग इकडंच गाडी डायरेक्ट आणत राहतो. गाईज आता मी ना आपल्या गौरीला घ्यायला आलोय.
माझीच वाट बघते ती. तिला घरी घेऊन जाऊ, ऊन पण जास्त आहे. बांधेल कुठे? हा इकडे बांधेल. चला मॅडम जायचं आपल्याला घरी आता. इकडे गौरी चल यायचं ना, यायचं असं बघते पाहिजे ना तू. हसती ग जाऊ बघते ग हिरोने आणि दिसते ग. गौऱ्या फोटो काढ, फोटो काढायचा. फिल्टर काय आला नाही. फोन केला का लवकर येतेच नाही ते. तुझ्या रुपयानं भरला बरं बाई मला रे. आहे ते गौर ऊनच जास्त लागत आहे. जोडायचं काम चाललंच होतं त्यांच्यावालं. मी काय बोललो नाही त्यांना, ते चालू होतं त्यांच्या काम. माझीवाली टोपी ना पप्पानी कुठेतरी पाडली. आता बारकी घालून चालू दिदीची. चालू आता आपला तो ट्रॅक्टर घेऊन बारकी फिटर आता आला आहे. त्यांना आता वाजलाय 1 वाजलाय. पाणी एवढं थंड आणलं तर फक्त फ्रीज मधून काढून इकडे आणलं तर पाणी एकदम गरम आहे. आता इकडे चालू केलं चालवायलाच वेळ लागला. बाबा गौरीला गवत कापायचं आहे. घरी जायची तयारी. 1 वाजता कम्प्लीट खाणं सोडत झालं. पण केलं. आमच्या बाबाला टायमिंग सांगून दिला का 1 वाजून 15 मिनिटांनी मोटर बंद करून टाका. मोटरने कॉक बंद करता का मोटर? कॉक ना पाणी कुठं पडत वरतीला माहीत का? बंद करून जाऊ राहिला. आता केलं चालू. डिझेल आहे ते कोण काय आपण राहिलं. माझ्या टोकाच्या खरं झालं. कसा आवाज तर कसा आहे कळलं पण हे तिच्या तर. तुलाच कर दिलं ना तिच्या तर. मैं गाली नहीं दे सकता. हम आप देखते हैं, मेरी फैमिली देखती है. सांगायला काय करायचं. थोडा वेळ राहिलं बंद पडते. काय अवघड आहे. आपला ट्रॅक्टर आपल्याला समजतो, कोणाचा ट्रॅक्टर नाही उंदीर चाललं. अरे बाबा डिझेल सगळं आहे ना. डिझेल आहे बघा. डिझेल आहे त्याच्यात. मला असं वाटतं हिट बीट नाही झालं. ते हिट नाही झालं. आपल्या पण मला रोडला बंद पडलं ते. सांगा आता काय करणार. मी गाली स्पीटर पण फुल दिलं तुमची देखत. सांगा आता काय करू मी सगळं. त्याच्यात ना डिझेल आहे खरं म्हणजे, पण प्रॉब्लेम काय आहे बहुतेक ना इंजन ते म्हणतात ना ते डिझेल वडीत हे करीत ते काय घाण बिन टाकले असेल त्याच्यामुळे ते असेल. आता मी गाली नाही दे सकता. अरे घर पण तर चालू. ट्रॅक्टर बंद पडला तर सोडून दिला. तिकडे बसतोय बाबा. तुला दाखवतो मोबाईल कसा गरम होतो. आता व्हिडिओ असंच चालू करू आणि आता दिला लावून आपला घरचा ट्रॅक्टर आणून त्याला टोचिंग करू. त्यांना माझं सुद्धा डोकं गरम पडलंय. पप्पा गेले ते दादाला मुलगी पाहिले आले तिकडे गेले दादाकडे म्हणजे सरपंचाच्या घरी. आता मी चाललोय पायी पायी घरी. फायनली तो आपण तो ट्रॅक्टर चालू केलाय. इकडे खोललं होतं, इकडून फूट मारली ना आतमध्ये घाण निघाली. आता नाना आणून राहिले. चाललं उली उली घेऊन.
गरमच एवढं राहिलं ताण लागेल पाणी फार गरम झाले. दिला ट्रॅक्टर लावून आपली नळी खोलून घेतली. आता आलो अजून बाहेरचे तशी बोट काढून राहिलो. आणि आता मेरे किती हसी आ रही है. ट्रॅक्टर बंद पडत. काहीच प्लॅन नव्हता का गवत कापायचा. बाबा मी गवत कापायला आलो. 1 2 3 4 5 वाजे कापले. कापायचंय इकडे आमचे सूर्य मामा. गवत कापलं पण गाडीवर जागाच नाही. माणूस बोलवलंय ते एकदम हळूहळू राहिले. बघू शकता तुम्ही ही दृश्य नवीन आदळले. जागाच नाही आम्हाला बसायला गाडी. जागाच नाही काय करणार. सो गाईज आपण आता गावात गेलतो. आपल्याला उद्या शेवटला स्प्रे आणि एलेट आणलं 1.5 किलो. आणि आता उद्या समजा आपल्याला पावडर सकाळी का संध्याकाळी. कारण की आपण शेवंती भरलेली आहे. मला ती नळी वाढताना येणार ना तो प्रॉब्लेम आहे. आता उद्या बघू. आता मी पावडर तर आणले पण आता आपल्याला खरं माहित नाही. उद्या पप्पा संध्याकाळी स्प्रे घेताय का सकाळी घेताय. आणि आपलं शुगरच्या दवाखान्यामध्ये उद्या जायचंय. आत्ता निघालो होतो पण मग काय झालं ते बोलले आपण आहे ना एका नंबरमध्ये तुम्हाला टाकून देतो. म्हणजे तुम्हाला 1 नंबर मध्ये ना पुढे मागून करून देतो तुम्हाला ऍडजस्ट करून. पण म्हटलो आता गेलो तर 8 वाजता नंबर लागेल. 9ला घरी येऊ. मग आपलं जेवणाचं स्वयंपाक दादा घरी येतो त्याला पण स्वयंपाक. मग आता उद्या आपण सकाळी जाऊ. रिपोर्ट काढून येतो मी आणि मामाचा मुलगा जाऊन रिपोर्ट काढून येतो. आणि रिपोर्ट काढून संध्याकाळी 4 वाजता जायचं. तेव्हा मग आपल्याला रिपोर्टला 2 तास लागायचे त्या शुगरच्या. कारण की सोपं पण नाही शुगरचं काम. म्हटलं का पहिले शुगर महत्वाची. शुगर आता आपल्याला पप्पाचा फोन आलता. ते बोलले ब्लोअर भरून ठेवू 400 लिटर सकाळी पावडर आहे. म्हटलं ना आता मला फोन येईलच. आला होता आता जस्ट आला. व्हिडिओ कट झाला आणि फोन आला. मग आता ब्लोअर भरतो. मोबाईल चार्जिंग लावतो कारण मोबाईल आहे 16%. गाईज मी ना VIP हॉटेलला आलोय. आणि हे VIP हॉटेलचे मॅनेजर आहे. यांच्याकडून तुम्ही सांगू शकता. ओ मेन्यू काय काय मेन्यू काय काय सांगा. मांडे ते म्हणते मांडे. आणि त्यांचे किचन आहे. हा बघू शकता तुम्ही. चहाचा कप आहे. ते काय काय याला काय म्हणते असंच काहीतरी. त्याचं नाव तुम्हालाच माहित नाही का. हा मग आहे. ही कपबशी आहे. कपबशी कपबशी कप कप. हे चमचे कोणाला सूप प्यायचंय का. आता मग इकडे पिझ्झा करू राहिली. आता पिझ्झा नाही बॅटर करू राहिले. आणि हे आमचे मॅनेजर आहे इकडे लपले. आणि आता आपण ब्लोअर भरलेला आहे. हे बघा काय करते. आणि आता उद्या सकाळी सकाळी पावडर आहे. उद्या सकाळी पप्पा मारून घेणार आहे दादाची चप्पल. मीच घालून तो सारा दिवस. आमचे फॅन आहे बरं का. सो गाईज तुम्ही थंबनेल बघितलंच असेल का आज आपण आप्पाचा ट्रॅक्टर नेलता आमच्या. कारण की ते ट्रॅक्टरांच्या डिझेलच्या टाकीमध्ये ना खूप जास्त घाण होती. मग नाना आले त्यांचे ते कापू काय केलं त्यांनाच माहिती. त्यांनी काय काय केलं. फूक मारून साफ करून ट्रॅक्टर घरी आणत होतो मग आम्ही. कारण की मी ना ते कोणी पाहुणे आलं त्यांच्याकडे बघत होतो. आणि आता घरी आलो आहे. आता जस्ट म्हणजे घरी आलो म्हणजे घरीच आहे. आणि आता आपण नाईट ड्रेस घातला आहे. एडिट करत होतो. गादी टाकून मस्त एडिट करतो. कारण की वरती गार हवा आहे ना वरती एडिट केलं. लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग. बाय. Evening drips like honey, oh so slow. A saxophone whispers where shadows